KIT अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वॉक विथ वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने अभिज्ञान 2025 या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले। या परिषदेचे आयोजन सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे करण्यात आले होते। या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तींना आपले मार्गदर्शन देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले। त्यामुळे उपस्थित 800हून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष श्री सुदीप वासलेकर यांनी मार्गदर्शन केले। ते म्हणाले की भारतीय तत्वज्ञान, निष्काम कर्मयोग, वसुदैव कुटुंबकम, आत्मदर्शन आणि दूरदृष्टी या 5 सूत्रांच्या आधारे आपण जगातील कोणत्याही समस्येचे उत्तम निर्वहन करू शकतो। दुसऱ्या सत्रामध्ये क्विक हिल टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय काटकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले। त्यांनी क्विक हिल कंपनीतील निर्मिती इंजिनिअरिंगच्या प्रमुखांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख करत आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या विविध संगणकीय क्षेत्रातील विकासाच्या विषयात विद्यार्थ्यांनी जागृत राहून कार्य केले पाहिजे असा महत्त्वपूर्ण आग्रह केला। तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध पत्रकार श्री विलास बडे यांनी आपले विचार मांडले। त्यांनी जीवनातील संघर्षाला खेळाशी जोडत एक मोलाचा मंत्र दिला। आयुष्यात कबड्डी हा खेळ खऱ्या आयुष्यासोबत जोडून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच विजय आपलाच आहे यात शंका नाही। चौथ्या सत्रात तंत्रज्ञान तज्ज्ञ श्री चिन्मय गावणकर यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचे स्वरूप स्पष्ट केले। ते म्हणाले की तंत्रज्ञान बदलते तेव्हा स्वाभाविकपणे सर्वांना दडपण येते, पण हळूहळू ते दडपण बाजूला सरते व आपण ते आत्मसात करतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते। पाचव्या सत्रात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते श्री अभिनय बेर्डे यांनी तरुण कलाकारांना मार्गदर्शन केले। त्यांनी स्पष्ट केले की तुमची अभिनयाची बाजू भक्कम असेल तरच तुम्ही अभिनय क्षेत्रात टिकू शकता, अन्यथा टिकणे अवघड आहे। अंतिम सत्रात भारतीय सुरक्षा दलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल श्री सुदर्शन हसबनीस यांनी संरक्षण दले व त्यातील अभियंत्यांची भूमिका याबद्दल आपले अनुभव मांडले। त्यांनी अधोरेखित केले की भारताच्या 3ही सशस्त्र दलामध्ये विविध पातळ्यांवर प्रत्येक ठिकाणी अभियंत्यांची कामगिरी सर्वोच्च झाली तरच या दलाची अंतिम ध्येय पूर्ण होत असतात। दिवसभरातील विविध पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली, सचिव श्री दीपक चौगुले आणि विश्वस्त श्री सुनील कुलकर्णी यांनी केले। यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर मोहन वनरोटे, रजिस्ट्रार डॉक्टर दत्तात्रय साठे, प्राध्यापक महेश शिंदे, प्राध्यापक अमर टिकोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। परिषदेसाठी 800हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आदित्य साळुंखे आणि समीक्षा बुदले यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद पाटील यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले।